गोंधळकर महाराजांचं आजचं प्रवचन 25 ऑगस्ट. आपण भगवंतासाठी चालू आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्न खरे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचं सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे आपण भ्रमाने सत्यच म्हणत असतो. जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे बनते तो मार्ग खास चुकीचा आहे. गोयाच्या काळाला चिकटतो, मान दुखली तरी सोडत नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडत नाही. याला काय करावे? जे अनुभवाने खरे शाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि त्यांची विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते. आपले समाधान का बिघडते? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून. जो चिन्ह जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिपुण जरी शोधले तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाही त्यामध्ये किती शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताचं आहे. खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान मिळत नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे काढला जातो ते शेवटी दुःखाचेच होते. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे. आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते. जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे. आपण भगवंतासाठी चालू आहोत आणि त्याच्या प्राप्तीसाठी जो आनंद आहे. जगातील कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ती नेऊ शकत नाही. मन भगवंताचे गुंतेल तेव्हा स्वास्थ्य मिळेल. त्याकरता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे, त्याचे गुणवर्णन ऐकावे, त्याच्यावेळी दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे. नामाच्या उलट संत त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नाम सर्वस्व मानावे. नामात काय आहे हे घेतल्याने सर्व काही कळून येते. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगाने जोडून येते. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. श्रीराम जय राम जय जय राम.